आज आपण दोरी पायपिंगचा वापर करून इनविजिबल किंवा अंडरग्राउंड पायपिंग कशी करायची हे अगदी सविस्तर आणि सोप्या पद्धतीने बघणार आहोत। तुम्ही अगदी नवीन जरी शिकत असाल किंवा तुम्ही बिगिनर्स असाल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून सहज अंडरग्राउंड पायपिंग करता येईल एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे प्लीज व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला जर अंडरग्राउंड पायपिंग किंवा इनविजिबल पायपिंग जर बनवायला शिकायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी काळजीपूर्वक बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अंडरग्राउंड पायपिंग किंवा इनविजिबल पायपिंग करताना आपण कशा पद्धतीने केली पाहिजे जेणेकरून फिनिशिंग अगदी परफेक्ट येईल। तर बघा, इथे मी बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे। आपल्याला मागील गळ्याला अंडरग्राउंड पायपिंग करायची आहे। सो पहिल्यांदा काय करायचं आहे, मेन फॅब्रिक जे आहे ते आपल्याला सरळ ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। जसं आपण अस्तर पलटी करून गळ्याला फिनिशिंग देतो ना, सेम ॲज इट इज आपल्याला इथे सुद्धा करायचं आहे। फक्त आपल्याला एकच गोष्ट इथे ऍड करायची आहे, ती म्हणजे आपल्याला अंडरग्राउंड पायपिंग इथे लावायची आहे। आता ती कशी लावायची ते तुम्हाला दाखवते। इथे मी दोरी पायपिंगची पट्टी तयार करून घेतलेली आहे। आता ही पट्टी कशी तयार केली हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या आधीचा व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल। या आधीचा जो तुम्हाला व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाहीला इनविजिबल पायपिंग कशी करायची हे अगदी सविस्तर दाखवलेलं आहे। तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दोरी पायपिंगची पट्टी कशी तयार करायची ते सुद्धा मी शेअर केलेला आहे। तर तो तुम्ही व्हिडिओ आधी बघून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तरी सुद्धा चालणार आहे। तर बघा, अंडरग्राउंड पायपिंग करण्यासाठी किंवा इनविजिबल पायपिंग करण्यासाठी ही जी आपण दोरी पायपिंगची पट्टी तयार केलेली आहे तर ती आपल्याला अस्तरच्या खालच्या साईडने या पद्धतीने ठेवून अस्तरवरती वरच्या साईडने 5 इंचावरती टिप मारून आपल्याला ही पट्टी अस्तरला अटॅच करून घ्यायची आहे। आता व्यवस्थित काळजीपूर्वक बघा, आपल्याला ही पट्टी अस्ताला कशा पद्धतीने अटॅच करायची आहे। पहिल्यांदा मेन फॅब्रिक जे आहे ते आपण साईडला ठेवून घेऊया। आता दोरी पायपिंगची पट्टी कशा पद्धतीने ठेवायची आहे आणि कशी टिप मारायची आहे ते व्यवस्थित तुम्हाला सांगते। तर हे बघा, बरोबर अस्तरच्या खाली आपल्याला ही दोरी पायपिंगची पट्टी ठेवून घ्यायची आहे। आता टिप मारताना आपल्याला अस्तरवरती वरच्या साईडने 5 इंचावरती आणि पट्टीवरती खालच्या साईडने टिप मारताना पायपिंगच्या अगदी कडेने आपल्याला ही टिप मारायची आहे। आले लक्षात? वरच्या साईडने 5 इंचावरती आणि खालच्या साईडने पट्टीच्या अगदी पायपिंगच्या कडेने आपल्याला ही टिप मारायची आहे। पायपिंगची पट्टी आपण अस्तरला जोडत असताना एक्स्ट्रा जी पट्टी आहे ती पुढच्या साईडला आली तर काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला पुढे ती कट करायची आहे, त्याचा विचार जास्त करायचा नाही। आपल्याला फक्त पट्टी व्यवस्थित अस्तरला अटॅच करून घ्यायची आहे। पायपिंगची पट्टी अटॅच करण्यासाठी इथे मी सिंगल दाबचा वापर करते। सिंगल दाब वापरल्यामुळे पायपिंगची फिनिशिंग अगदी परफेक्ट येते। सिंगल दाब नसेल तर तुम्ही रेग्युलर फूटचा सुद्धा वापर करू शकता। रेग्युलर फूटने सुद्धा सुंदर पायपिंग येते, फक्त थोडीशी काळजीपूर्वक ती करावी लागते एवढंच। तर बघा, दोरी पायपिंगची पट्टी इथे मी अस्तरला अटॅच करून घेतलेली आहे। पायपिंगची पट्टी अटॅच करत असताना घाई अजिबात करायची नाही, अगदी हळूवारपणे आपल्याला पट्टी अटॅच करून घ्यायची आहे अस्तरला। आलं लक्षात? आता एक्स्ट्रा जी पट्टी आहे पुढच्या साईडची ती आपल्याला कट करून घ्यायची आहे। आता जसं आपण गळा पलटी करतो सेम ॲज इट इज आपल्याला आता गळा पलटी करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मेन फॅब्रिक आपल्याला सरळ ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती अस्तर आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। आपण अस्तरला जी पायपिंगची पट्टी अटॅच केलेली आहे तर त्याबरोबर टिपेवरती आपल्याला ही टिप मारून घ्यायची आहे। जशी आपण पायपिंगची पट्टी अस्तरला अटॅच केली ना, सेम ॲज इट इज आपल्याला तशीच टिप मारायची आहे। फक्त आपण मेन फॅब्रिक खाली ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण अस्तर ठेवून टिप मारून घेतोय। लक्षात राहू द्या, टिप मारत असताना पायपिंगच्या अगदी कडेने ही टिप आली पाहिजे, या पद्धतीने आपल्याला टिप मारायची आहे। त्यावेळेसच आपली पायपिंग अगदी परफेक्ट येईल आणि व्यवस्थित दिसेल सुद्धा। तर हे बघा, संपूर्ण गळ्याला इथे टिप मारून घेतलेली आहे। आता एक्स्ट्रा जे कापड आहे तर ते कट करून घेऊया आणि संपूर्ण गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत। तर बघा, एक्स्ट्रा कापड कट करून घेतलं आणि गळ्याला कट देऊन घेतलेले आहेत। आता अस्तर आपण आतल्या साईडला पलटी करून घेऊया। अस्तर आतल्या साईडला पलटी करून आपल्याला पायपिंगच्या अगदी कडेने टिप मारायची आहे, त्यावेळेस आपली पायपिंग अगदी छान एकसारखी आणि भरीव दिसेल।
पायपिंगच्या अगदी कडेने टीप मारायची आहे, त्यावेळेसच पायपिंग अगदी परफेक्ट येईल. पायपिंग वरती टीप बसणार नाही याची पूर्ण काळजी घेत आपल्याला ही टीप मारायची आहे. मेन फॅब्रिकच्या आणि पायपिंगच्या अगदी मधोमध म्हणजेच अगदीच खचित आपल्याला ही टीप मारायची आहे, त्यावेळेसच पायपिंग व्यवस्थित दिसेल. तर हे बघा, पायपिंगच्या अगदी कडेने आपण वरच्या साईडने टीप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला राहिलेलं अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे. तर बघा, राहिलेलं अस्तर जोडून एक्स्ट्रा कापड मी कट करून घेतलं आणि टक्स टाकून कमरपट्टी सुद्धा मी जोडून घेतलेली आहे. तर बघा, वरच्या साईडने आपण पायपिंगच्या अगदी कडेने टीप मारून घेतलेली आहे, बरोबर. आता आपल्याला पायपिंगच्या पुढे 5 इंचावरती संपूर्ण गळ्याला टीप मारायची आहे. यामुळे काय होईल, गळा छान सेट होईल आणि मेन म्हणजे गळा उचलणार नाही आणि पायपिंग सुद्धा उठून दिसेल. तर हे बघा, पायपिंगच्या पुढे 5 इंचावरती आपण संपूर्ण गळ्याला टीप मारून घेतलेली आहे आणि आपली अंडरग्राऊंड पायपिंग तयार आहे. तुम्ही पायपिंग बघू शकता, अगदी एकसारखी आलेली आहे आणि बॅक साईडने सुद्धा तुम्ही फिनिशिंग बघू शकता, अगदी परफेक्ट आलेली आहे. बॅक साईडने कुठेही वाटत नाही की आपण पायपिंग केलेली आहे. इनविजिबल किंवा अंडरग्राऊंड पायपिंग केल्यामुळे ब्लाउजला एक सुंदर लुक येतो आणि त्याचबरोबर ब्लाउज सुद्धा खूप छान प्रोफेशनल वाटतो. त्यामुळे तुम्ही जर अगदी नेहमी शिकत असाल आणि तुम्हाला जर अंडरग्राऊंड पायपिंग करता येत नसेल तर ही पद्धत एकदा नक्की ट्राय करा. ज्या पद्धतीने तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे त्या पद्धतीने जर तुम्ही पायपिंग केली तर तुमची पायपिंग अगदी परफेक्ट येईल. त्यामुळे एकदा ही पद्धत नक्की ट्राय करून बघा. इनविजिबल किंवा अंडरग्राऊंड पायपिंग करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.